ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ठाकरेंचा संपर्क आणि त्यामुळेच नगरसेवक हे ताजमध्ये ठेवल्याची चर्चा ही आता रंगलेली आहे। ठाकरेंच्या हालचालींमुळे शिंदेंना धोका आणि संधीही आहे अशी देखील चर्चा रंगली आहे। बार्गेनिंग पॉवर वाढल्यामुळे शिंदेंकडून आता भाजपला महापौर पदाची मागणीही करण्यात आलेली आहे। तर स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांवर देखील शिंदेंचा डोळा आहे अशी देखील चर्चा आहे। मुंबई महापालिकेमुळे राजकारणामध्ये एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता ही आता वर्तवली जाते। तर मुंबईच्या राजकारणातली ही एक महत्त्वाची अपडेट आहे। ठाकरेंच्या हालचालींमुळे शिंदेंना धोका आहे असं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे संधीही चालून आलेली आहे का अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत। स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांवर देखील शिंदेंचा डोळा आहे अशी देखील चर्चा रंगलेली आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमुळे राजकारणामध्ये एक मोठी उलथापालथ होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदेंची बार्गेनिंग पॉवर ही वाढलेली आहे आणि याच बार्गेनिंग पॉवरमुळे शिंदेंकडून आता भाजपला अडीच वर्ष महापौर पदाची मागणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी या मागणीकडे कशा पद्धतीने पाहतात आणि या दोन्ही पक्षांमध्ये महायुतीतील या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये कशा पद्धतीची चर्चा होते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नुकतंच या सगळ्यावरती संजय राऊतांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर अशा चर्चा रंगलेल्या होत्या की ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील शिंदेंच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। शीतलजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर ठाकरे सेनेकडून शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधला जातोय अशी सध्या चर्चा रंगलेली आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे गेलेलो आहोत आणि आम्ही जो मॅन्डेट मिळालेला आहे जनमताचा आम्ही आदर ठेवतो आणि आम्ही महायुती म्हणूनच याच्या पुढची मार्गक्रमणा करणार आहोत। मग ते महापौर असतील किंवा इतर कमिटी असतील हे आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत। परंतु असं आता जी काही तुम्ही बातमी सांगितलेली आहे, एक लक्षात घ्या की आमचे जे नगरसेवक आहेत हे उभाठाला हरवून इथपर्यंत आलेले आहेत। परंतु शीतलजी असं असलं तरी नगरसेवक फोडले जातील अशी भीती आहे का आणि त्याचमुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय? अजिबात नाही, उलट आमचे बरेचसे 29 पैकी जवळजवळ 19 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेची कुठलीही माहिती नाहीये, महानगरपालिकेचं कशा पद्धतीने कामकाज चालतं हे माहिती नाही। त्याच्यामुळे 2 दिवसाचं त्याचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। त्याबद्दल माहिती देतो आहोत की कशा पद्धतीने मुद्दे मांडायचे आहेत, कशा पद्धतीने आपल्याला सामोरे जायचं महानगरपालिकेत, ही सगळ्या 2 दिवसाचं त्यांचं शिबिर ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं सर्व मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थित आहेत, सगळ्यांशी बोलतायत आमच्या नगरसेवकांशी। त्याच्यामुळे अशा ज्या बातम्या खोट्या बातम्या सगळीकडे सांगितल्या जात आहेत त्याचा मी निषेध करते की ह्या चुकीच्या बातम्या। इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यांना स्वतःचेच नगरसेवक फुटण्याची भीती वाटत असावी आणि त्यांना तिथे ठेवण्यासाठी या खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न हे उभाटाकडून चाललेले आहेत। शीतलजी, खरं तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही आता वाढलेली आहे आणि त्यामुळे अडीच वर्षांचं महापौर पद आहे ते मिळावं अशी कुठेतरी मागणी केली जाते का किंवा केली जाणार का? नाही, याच्याविषयी पूर्ण निर्णय हे माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच घेणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही बार्गेन वगैरे अशा गोष्टी आम्ही करत नाहीत, कारण आम्ही महायुती म्हणून सामोरे जात आहेत। आमची युती अभेद्य आहे। दुसरी गोष्ट, आताच मी ऐकलं आपल्याच माध्यमातून की संजय राऊत म्हणे ताजमध्ये जेवायला येणार आहेत, तर यांना मी मला हास्यास्पद वाटलं ते। मी यांना सांगू इच्छिते की तुम्ही चाकरी केलेली होती। ठीक आहे शीतलजी, आपला मुद्दा कळला, धन्यवाद आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।